सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या पीडित मुलीचा फिजिओथेरपी शाखेचा रिझल्ट लागलाय। तिला तब्बल 73% मिळालेत। या विषयात साधारणतः सरासरी 55 ते 60% आसपास मार्क असतात। त्यात तिला मिळालेल्या मार्कांनी ती किती हुशार मुलगी होती हे आता सिद्ध झालंय। दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातली मुलगी, तिला कोणी निर्भया म्हणतं तर कोणी दामिनी। समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचार अन्यायाला वाचा फोडण्याचं प्रतीक म्हणजेच निर्भया झाली। ही निर्भया अभ्यासातही खरोखर हुशार होती हे आता सिद्ध झालंय। HNB गढ़वाल विद्यापीठाच्या फिजिओथेरपी अभ्यासक्रमाची ही विद्यार्थिनी। या विद्यापीठाने अभ्यासक्रमाचा रिझल्ट जाहीर केलाय। त्यात निर्भयाला 73% मार्क मिळालेत। या विषयात साधारणतः 55 ते 60% सरासरी मार्क मिळतात। त्यात तिने 73% मिळवले आहेत। मात्र आज हे यश पाहायला ती आपल्यात नाही। तिचे शिक्षक हरीश अरोरा म्हणतात, तिने अतिशय चांगले मार्क मिळवलेत। या विषयात इतके मार्क मिळवणं कठीण आहे। तिचं यश सर्वोत्तम आहे। तिचे वडील म्हणतात, रिझल्ट चांगलाच आहे, पण आमच्या आनंदावर दुःखाची गडद छाया आहे। माझ्या 2 मुलांनी तिच्याकडून योग्य तो बोध घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे। तिचा रिझल्ट पाहूया। फिजिओथेरपी ऑर्थोपेडिक्समध्ये 200 पैकी 124 मार्क्स, फिजिओथेरपी न्यूरोलॉजीमध्ये 200 पैकी 147 मार्क्स, फिजिओथेरपी कार्डिओलॉजीमध्ये 200 पैकी 151 मार्क, फिजिओथेरपी मेडिसिनमध्ये 200 पैकी 144 मार्क्स, फिजिओथेरपी बायोस्टॅटिक्समध्ये 100 पैकी 74 आणि क्लिनिकल प्रोजेक्ट्समध्ये 200 पैकी 160 असे मार्क तिने मिळवले आहेत। म्हणजेच निर्भयाने एकूण 1100 पैकी 800 मार्क मिळवले आहेत। हा रिझल्ट फिजिओथेरपी या अभ्यासक्रमात उत्तम असा गणला जातो। तिच्या या रिझल्ट नंतर ती अतिशय मेहनती आणि हुशार मुलगी होती हे सिद्ध होतं। ती आज आपल्यात नाही याची हळहळ सतत वाटत राहते। ती शिकत असलेल्या साई इन्स्टिट्यूटने तिचा फीचा म्हणजेच 1,80,000 रुपयांचा चेक तिच्या कुटुंबियांना परत देण्याचा निर्णय घेतलाय। हा चेक त्यांनी घेण्यास नकार दिला तर गरीब गरजू मुलींच्या शिक्षणासाठी ही रक्कम वापरण्यात येणार आहे असं इन्स्टिट्यूटने स्पष्ट केलंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV।